कन्नड तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर. आमदार संजनाताई जाधव यांची आढावा बैठक. अधिकाऱ्यांना कडक सूचना. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाणी टंचाई, पेट्रोल डिझेलची कमतरता तसेच ग्रामीण भागातील विविध मूलभूत समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले. या पार्श्वभूमीवर दिनांक 11 मे 2026 रोजी कन्नड तालुक्याच्या लोकप्रिय आमदार संजनाताई जाधव यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तहसीलदार, सभापती, विविध विभागांचे अधिकारी, मान्यवर तसेच कन्नड तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रामुख्याने पाणी टंचाईचा प्रश्न मांडण्यात आला. त्याचबरोबर वीज, पांदन, रस्ते व इतर विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक गावांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या. घुसूर तांड्याचे सरपंच रामेश्वर देवचंद राठोड यांनी गावातील गंभीर प्रश्न बैठकीत मांडले. चिकलठाण ते घुसूर तांडा या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी मिळून 2 वर्ष पूर्ण झाली असूनही अद्याप काम सुरू झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच गावासाठी 2 हातपंप मंजूर करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गंधेश्वरी प्रकल्पातून घुसूर गावाला पाणी पुरवठा करण्याचं काम काही कारणास्तव अर्धवट बंद पडल्याचंही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. यावर आमदार संजनाताई जाधव यांनी शासनाच्या नियमानुसार सर्व प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन दिले. निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी ठाम शब्दात सूचना दिल्या. तसेच सरपंच व ग्रामसेवकांनी गावातील कामांमध्ये हलगर्जीपणा केल्यास गावकऱ्यांच्या वतीनं कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विकास कामे नियमित व पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करावेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कन्नड तालुक्यात डोंगराच्या कडेला वसलेल्या अनेक तांड्यांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती असून प्रशासनानं हा प्रश्न तातडीनं सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. DSP न्यूज लाईव्ह कन्नड प्रतिनिधी गंगाधर तुपे.